महाराष्ट्रात यंदाचा उन्हाळा फक्त गरम नाही तर धोक्याचाही घंटा ठरू शकतो. 26 एप्रिलला अकोल्यात तब्बल 47 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आणि ते त्या दिवशीचं देशातलं सर्वाधिक तापमान होतं. काही अहवालानुसार गेल्या अनेक दशकातील विक्रमी उष्णता यंदा पाहायला मिळते. पण धक्का फक्त इथवर नाही. हवामान तज्ञांचा इशारा आहे की मेगा एल निनोमुळे महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पारा 49 ते 50 डिग्री पर्यंत जाऊ शकतो. म्हणजे 2016च्या भीषण दुष्काळापेक्षाही वाईट परिस्थिती निर्माण होऊ शकते का? विदर्भ आणि मराठवाडा पुन्हा पाण्यासाठी तडपणार का? आणि IMDने नेमका कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट दिलाय आजच्या व्हिडिओत सविस्तर पाहूया. नमस्कार, मी सपना. स्वागत आहे तुमचं बातमी या चॅनलमध्ये. चॅनलला सबस्क्राईब नसेल केलेला तर नक्की करून घ्या. 2016चा दुष्काळ महाराष्ट्र विसरलेला नाही. मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात पाण्याचं एवढं भीषण संकट आलं होतं की पिण्याच्या पाण्यासाठी लोकांना झगडावं लागलं होतं. लातूरची अवस्था तर सर्वांनी पाहिली. टाक्यांना कुलूप लावलं जायचं, पाण्यासाठी रांगा लागत होत्या. अखेर जलदूत ट्रेननी मिरजेतून लातूरला पाणी पाठवावं लागलं. 111 दिवसात कोट्यावधी लिटर पाणी रेल्वेने पोहोचलं. त्या दुष्काळामागे सुपर एल निनोचा प्रभाव सांगितला गेला आणि आता पुन्हा त्याच प्रकारचा धोका समोर असल्याचं हवामान अभ्यासक सांगत आहेत. अमेरिकेच्या हवामान संस्थांच्या अंदाजानुसार मे ते जुलै दरम्यान एल निनो प्रभावाची शक्यता जवळपास 60% आहे. तर ऑगस्ट ते ऑक्टोबर मध्ये ही शक्यता 90% जाऊ शकते आणि त्याचे परिणाम आतापासून दिसायला लागले आहेत. अकोला 47 डिग्री, अमरावती, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, बुलढाणा 43 ते 45 डिग्री पर्यंत तापत. तसंच मराठवाड्यात लातूर, संभाजीनगर, परभणी, बीड, धाराशिव, जालना आणि नांदेड मध्येही 43 डिग्री पर्यंत नोंद झाली आहे. पुणे, सातारा, सोलापूर, सांगलीतही पारा 40च्या आसपास आहे. म्हणजे उष्णतेची झळ आता फक्त विदर्भापुरती मर्यादित राहिलेली. आता IMDच्या अलर्ट कडे पाहूया. अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर या भागांना येलो अलर्ट देण्यात आलाय. तसेच बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया हे जिल्हेही उच्च तापमानाच्या जोखमीवर आहेत. काही भागांना ग्रीन अलर्ट असला तरी त्याचा अर्थ गारवा असा नाही. इथेही प्रचंड उकाडा जाणवू शकतो. पुणे, मुंबई, कोल्हापूर, जळगाव, नांदेडमध्येही 40 डिग्रीच्या आसपास पारा जाण्याचा अंदाज आहे. पण सर्वात मोठा प्रश्न, सगळ्यात जास्त फटका कोणाला बसणार? अंदाजानुसार विदर्भ सर्वाधिक धोक्यात आहे. अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, यवतमाळ, बुलढाणा, गोंदिया, वाशिम हे जिल्हे हीट वेव्हच्या केंद्रस्थानी असू शकतात. मराठवाड्यात संभाजीनगर, लातूर, बीड, परभणी, जालना, हिंगोली, नांदेड, धाराशिव यांनाही मोठा फटका बसू शकतो. खान्देश, धुळे, जळगाव, नंदुरबारही जोखमीवर आहे. आणि मेगा एल निनोचा प्रभाव तीव्र झाला तर काही भागात पारा 49 ते 50 डिग्री पर्यंत जाऊ शकतो असा अंदाज आहे. जर असं झालं तर परिणाम फक्त उकाड्यापुरते मर्यादित राहणार नाही. पाण्याचा तुटवडा, जनावरांसाठी चाऱ्याची कमतरता, कामाचे तास कमी होणं, उत्पन्नावर परिणाम, उष्माघाताच्या घटना वाढणं आणि शेती, बाजारपेठ, ग्रामीण अर्थव्यवस्था यावरही मोठा फटका बसू शकतो. म्हणजे ही फक्त हवामानाची बातमी नाही तर अर्थव्यवस्था, शेती, जनजीवनाशी जोडलेली मोठा इशारा आहे. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, हा अंतिम निष्कर्ष नाही तर अंदाज आहे. पुढचे काही आठवडे आणि मान्सूनची स्थिती खूप महत्वाची ठरणार आहे. पण तयारी आतापासून हवी, विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यात. तुम्हाला काय वाटतं, 2016 सारखी परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ शकते का? महाराष्ट्रात यंदा दुष्काळाचं संकट वाढेल का? तुमचं मत कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.